सगळ्यात अगोदर आपला योगेश भाऊ काय म्हणतोय ना, नीट बघा, नीट ऐका, जरा डोकं ध्यानावर ठेवा, पूर्णपणे लक्ष देऊन ऐका की हैदराबाद गॅझेटियर लागू करणं म्हणजेच तिथले सगळे मराठी कुणबे आहेत किंवा मराठा कुणबे आहेत किंवा कुणबी मराठा आहेत असं त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही। आणि हैदराबाद गॅझेटियरच्या बाबतीत अनेक कायदेतज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे। ह्या जीआरला सुद्धा चॅलेंज करता येईल। ह्याच्यातनं मराठ्यांच्या हातात पदरात काही मिळालेलं नाही। माझ्या दादांना ही विनंती आहे, दादांना मी हे सत्य सांगत असताना त्यांच्या जवळच्या लोकांनी मला थोडंसं दूर केलं, नंतर दादांनी सुद्धा मला थोडंसं दूर केलं। पण जे त्यांनी जर माझ्यावर जबाबदारी दिलेली असेल तर एक छत्रपतींचा मावळा म्हणून, एक खानदानी मराठा म्हणून सत्य सांगायचं धाडस मी दादांना तिथं केलं। भलेही माझी गोष्ट आता त्यांना मान्य झाली नाही, पण त्यांना लक्षातही आलेलं आहे की योगेश केदार काहीतरी म्हणते म्हणजे त्यात खरं आहे। आणि आता बघितलं, हा आहे आपला योगेश भाऊ। मराठा समाजासाठी खूप मोठं योगदान आहे या माणसाचं, व्यक्तिमत्व खूप मोठा अभ्यास आहे। पण माहिती नाही याला काय झालंय, तर सोशल मीडियावरती सध्या त्याच्या प्रतिक्रिया येतात की मराठा समाजासाठी खूप मोठा धोका झालाय मराठा समाजासोबत आणि मराठा समाजाला फसवण्यात आले। जो काही जीआर भेटलाय तो पूर्णपणे खोटा आहे आणि त्याच्यात आपल्याला भेटण्यासारखं काहीच नाहीये। हे बघ योगेश भाऊ, हा जो गालाला लागलेला गुलाल आहे ना, तो खूप दिवसापूर्वी आणि अगोदरच लागायला पाहिजे होता। तो आज खूप संघर्षानंतर आपले खूप बलिदान गेले आणि त्या बलिदानानंतर मराठ्यांच्या गालाला गुलाल लागलाय। आता तू म्हणतो मराठ्यांनी गुलाल उधळू नका, आपल्यासोबत धोका झाला। आपल्या 8 मागण्या होत्या, 6 मागण्या पूर्ण झाल्यात, 2 मागण्यासाठी त्यांना अभ्यास करायचा आहे आणि त्या पण पूर्ण होतील। आणि राहिला विषय, तू म्हणतो गुलाल उधळू नका। अरे कित्येक दिवसापासून हा गुलाल आपल्या गालाचा हक्काचा होता, पण तो मिळाला नाही, कारण इथल्या राजकर्त्यांनी तो आपल्याला मिळवून दिला नाही। आता आपल्या संघर्षातून हा गुलाल आपण हक्काचा मिळवून घेतला आणि आपल्या गालाला लागला। आता तुझा जो काही गैरसमज आहे ना, तुला जो काही वाटतंय ना की मराठा समाजाला फसवण्यात आलं आणि तो जीआर खोटा आहे, तर मला असं वाटतं की तू अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, तुझ्या पुढं मी काहीच नाहीये। पण तुला जो काही गैरसमज आहे ना, तो मनोदादाला बोलून दाखव, सोशल मीडियावरती नको बोलू। आणि मराठा समाजाला, जो काही मराठा समाज आज व्यवस्थित आज जो काही गुलाल उधळत आहेत ना, त्यांना उधळून दे। तुझा गैरसमज मनोदादापाशी क्लिअर कर, त्यांना सांग की अशी अशी चूक आहे। मनोदादा ते क्लिअर करून घेतील, कारण उपसमितीचे अध्यक्ष आदरणीय विखे पाटील यांनी आंदोलनाच्या स्टेजवरती बोलून दाखवलंय। जर काही जीआर मध्ये जर चूक आढळली तर मला सांगा, आपण ती दुरुस्त करून घेऊ। आता याच्यापेक्षा अजून मोठं काय पाहिजे समाजाला? हे बघ भाऊ, समाजासाठी तुझं खूप मोठं योगदान आहे आणि तू जर खरंच समाजाचा विचार करत असतील ना, तर ज्या काही चुका आहेत जीआर मध्ये ती पाटलांपाशी बोलून दाखव आणि पाटलाला घेऊन विखे पाटलांच्या समोर त्या चुका दाखवा आणि तो जीआर व्यवस्थित क्लिअर करून दाखवा। कारण हा गुलाल आपल्या हक्काचा आहे आणि 8 पैकी 6 मागण्या पूर्ण झाल्यात आणि तो गुलाल आपल्याला उधळलाच पाहिजे, कारण कित्येक वर्षापासून हा गुलाल आपल्या गालाचा होता, आहे आणि आता तो मिळाला।